सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् मयि अपि चेत् सुदुराचार भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः सम्यग् व्यवसितो हि सः। भगवंत इथे म्हणतात की मी सगळ्यांसाठी समान आहे, सम आहे, समोहम मागच्या श्लोकामध्ये सांगितलं. तात्विक दृष्टीने ते मी सम आहेच. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत म्हणतात, सगळ्यामध्ये मी व्याप्त आहे आणि अस्थि रूपात आहे, सत्ता रूपात आहे. तर त्या दृष्टीने तर मी आहे सम. माणूस सात्विक असो, राजसिक असो, तामसिक असो, पशु असो, पक्षी असो, वनस्पती असो, जे जे काही आहे त्यामध्ये मी विराजमान आहे, चैतन्य रूपात आहे, अस्तित्व रूपात आहे. तर हे तर झालं तात्विक विवेचन. पण या तात्विक दृष्टीने जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा आपल्याला काही जास्त फायदा होत नाही. ठीक आहे, असाल तुम्ही काय, आपल्याला काय पाहिजे, व्यवहारामध्ये समत्व पाहिजे की तुम्ही अन्याय नका करू, आहे की नाही, न्याय करा. तर म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा मी काय समज आहे. मी एकाशी जास्त प्रेम करतो, दुसऱ्याला त्रास देतो किंवा शिक्षा करतो असं नाही आहे. न मे द्वेष्य न मे प्रिय. राग आणि द्वेष याची परिभाषा दिलेली आहे पतंजलीजींनी. काय परिभाषा आहे राग आणि द्वेषाची? सुखानुशयी राग, दुःखानुशयी द्वेष. म्हणजे काय, आपल्याला जिथे जिथे सुख मिळतं तिथे तिथे राग, आणि जिथे जिथे दुःख आहे तिथे तिथे द्वेष. आता जो सामान्य जीव आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही विकार व्हेरी नॅचरल, स्वाभाविक आहे. आपल्याला काही आवडतं, काही आवडत नाही. इंग्रजीमध्ये काय म्हणतात, लाईक्स डिसलाईक. कोणालाही आपण विचारतो काय आवडतं तुम्हाला ना, प्रश्न असतोच. लोक भिक्षेला बोलवतात तर काय आवडतं, म्हणजे फार कमी लोक बोलवतात, पण जे बोलवतात तर काय आवडतं स्वामीजी. अच्छा, आम्हाला हे सांगा काय नाही आवडत, म्हणजे ते आम्ही बनवणार नाही, आहे की नाही. रंग हा आवडतो, हा आवडत नाही. म्हणजे सगळ्याच बाबतीत काय आवड निवड आहेच. आता देवामध्ये जर हीच वृत्ती असेल तर मग आपल्यामध्ये आणि देवामध्ये काय फरक कळतंय ना. जीव आणि ईश्वरामध्ये हाच तर मोठा फरक आहे. म्हणून देवाचं एक म्हणजे शंकराकडे 3 नेत्र आहे ना. त्यामुळे एक प्रेमाचं डोळे आहे, एक ज्ञानाचे डोळे आणि एक न्यायाचे डोळे आहे. न्याय, प्रेम आणि ज्ञान याचा अर्थ फार छान आहे. म्हणे मी न्याय करतो, म्हणजे जर कोणी चूक केली तर त्याला दंड देतो. पण जर कोणी माझी खूप भक्ती केली तर मग मी त्याचा पक्ष घेतो, त्याची बाजू घेतो.
माझ्याकडून मी रागद्वेष करत नाही, लोक माझ्याकडे रागद्वेषाने पाहतात. काल मी हे सांगितलं तुम्हाला. फार सुंदर हा नियम आहे. भगत अभगत अनुसारा करही विषम सम व्यवहारा. रामायणामध्ये म्हणतात की जो देवाचा सम आणि विषम व्यवहार दिसतो तो भगत आणि अभगत, म्हणजे कौरवांना मारत आहे आणि पांडवांची साईड घेत आहे, त्यामुळे भगत अभगत. आता कृष्ण जेव्हा झोपलेला आहे तेव्हा ही इज अवेलेबल फॉर बोथ ऑफ देम ना, दुर्योधन आणि अर्जुन. आता निवडलं नाही त्यांनी तर काय काय. तर समोहम सर्वभूतेषु, आणि जो अशी तीव्र भक्ती करतो, खूप प्रेम करतो, मग तो माझ्यामध्येच राहतो, मी त्याच्यामध्ये. दासोहम पासून सोहम ही जी साधना अनेक वेळा मी सांगितलं तुम्हाला. सुरुवात मी दास आहे, मी वेगळा आहे, पण शेवटी मग सोहम. तुम्हाला तो किस्सा मी अनेक वेळा सांगितला आहे ना शंकराचार्यांचा. शंकराचार्य तिकडे गेले वृंदावनमध्ये, तिथे सगळे भक्त लोक आहे आणि शंकराचार्य स्नान करत आहे यमुनेमध्ये आणि काय म्हणत आहे, सोहम सोहम. तर तिथलचे जे भक्त लोक आहे, वृंदावनमध्ये भक्ती आहे, राधे 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 राधे. राधा म्हणजे आराधिका वृत्ती, भक्ती वृत्तीला म्हणतात राधा. अशी वृत्ती जी देवाकडे नेती, देवाच्या अगदी जवळ आहे, ती वृत्ती कोणती, भक्ती वृत्ती. त्यामुळे इथे भक्ती चालते, इथे हे ज्ञान नाही, इथे तुम्ही म्हणा दासोहम. दास वृत्ती, भक्ती वृत्ती, दासोहम म्हणा तुम्ही, सोहम काय म्हणता. तर शंकराचार्यांनी काय उत्तर दिलं, म्हणे मी आधी दासोहमच म्हणायचो, पण तुमचा कृष्ण आहे तो चोर आहे. दासोहम मधून दा त्यांनी चोरला, आता जे उरलंय ते मी जपत आहे ना. दासोहम दा गेला तसो. वैष्णवाचार्य जे आहे ते रामानुजाचार्य वगैरे ते म्हणतात दास दासानु दास दासोहम, दास दासोहम, दासांचाही मी दास आहे. म्हणजे रामाचा दास लक्ष्मण, लक्ष्मणाचा दास शत्रुघ्न, असं ती भक्ती आहे. तर सुरुवात तिथूनच आहे, मी असं म्हणतोय. पण मग जसं असं जवळीक येतं तर मयी ते तेषु चाप्या, मी त्याच्यामध्ये तू माझ्यामध्ये. दोघांमधील जो भेद आहे, भेदक रेखा, ती काय रेषा, ती नष्ट होते. जीव आणि ईश्वरामध्ये जो भेदक आहे ते काय आहे, उपाधी. त्याला काय म्हणतात, उपाधी. उपाधी उपाधी एक माणसामध्ये आणि दुसऱ्या माणसामध्ये भेद कशामुळे, उपाधी. आता उपाधी अनेक प्रकारचे आहे ना, सांगा कोणकोणच्या उपाधी. उपाधी शब्द नाही ऐकला आहे. पद, म्हणजे शरीरापासून सुरुवात करा. शरीर उपाधी आहे, मन उपाधी आहे, बुद्धी उपाधी आहे. नानोपाधिगत विष्णू. या उपाधींमुळे तू वेगळा मी वेगळा. जर उपाधी बाजूला केल्या तर, जसं एक मराठी, एक गुजराती, एक तमिळ आहे, एक तेलुगू आहे. आता ही भाषेची उपाधी झाली. भाषेची उपाधी केला सगळीकडे, म्हणजे बाजूला केली तर काय सगळे मनुष्य आहे, मग कुठे भेद आहे. मग परप्रांतीय काय स्वप्रांतीय,
प्रांत एक उपाधी आहे. अशा हजारो उपाधी आहेत. स्त्री पुरुष ही उपाधी आहे, शरीराची उपाधी. मग नातेवाईकांच्या उपाधी आहे, हे ना, मामा काका वगैरे. उपाधीला जर तुम्ही बाजूला केला तर मग कसं तुम्ही म्हणाल की तू वेगळा आहे मी वेगळा आहे. वेगळं करण्यासाठी काहीतरी एक उपाधी टाकावी लागेल. जसं उदाहरण मी दिलेलं आहे, आकाश आहे, अवकाश, पोकळी. घरामध्ये पोकळीच आहे, पण आपण म्हणतो हे देवघर आहे, आणखीन हे ड्रॉइंग रूम आहे, आणखीन हे अभ्यासाची खोली आहे. कारण म्हणजे सगळी जागाच आहे ना ती. पण मग भेद का झाला? म्हणजे उपाधी. भिंत आली आहे, त्या भिंतीच्या उपाधीने एकच स्पेस, एकच अवकाश, पोकळी 10 याच्यात आपल्याला दिसू लागली. तर आता एक तर माणसामध्ये उपाधी, जीव जीव मध्ये भेद, आणि इथे काय सांगितलं, जीव ईश्वरामध्ये भेद. देवामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा भेद आहे, तो उपाधी. आपली उपाधी अल्प आहे, बुद्धी, मन, शरीर. त्याची उपाधी मायाची उपाधी आहे की नाही. म्हणजे मोठी शक्ती त्याच्याकडे आहे, आपल्याकडे लहान शक्ती आहे. जर त्या शक्तीला बाजूला केलं तर एकच चैतन्य आहे. वेदांतामध्ये हेच खूप समजवलं जातं सारखं, तत्वमसी तत्वमसी. उपाधीमुळे भेद, निरुपाधिक चर्चा जर आपण केली त्या दृष्टीने तर मग तू आणि मी असं काही भेद नाही. आधी ते हिंदीमध्ये भजन म्हणतात की तुझमे मुझमे बस भेद यही, मैं नर हूं तू नारायण आहे, नर नारायण. पण जेव्हा अजून जवळ 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 आपण जातो, मग तुझमें मुझमें कुछ भेद नहीं. जब मैं था तो तू न था, तू पायो मैं नाही. जेव्हा मी आहे, मी माझं वेगळं ठेवलंय, तर देव म्हणतो मग मी सुद्धा माझी वेगळी उपाधी ठेवी. भेद राहिले. तू जर उपाधी सोडली तर मी सुद्धा उपाधी सोडली. आता भारत पाकिस्तान आधी उपाधी नव्हती, तर दोन्ही एकच होते की नाही. हा, LOC, त्याला एकाने अर्थ सांगितलं लाईन ऑफ कन्फ्युजन. अजून ते कळते कुठपर्यंत. चायना बरोबर येते LAC, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. तर त्या रेषामुळे 2 देश झाले, नाही तर काय 2 देश. सिरियापासून त्या बर्मापर्यंत एवढा अखंड भारत होता, पण मध्ये रेषा दिसत. तर मई ते तेषु याच्यावर मी बोलत आहे. तू आणि मी ज्ञानाच्या दृष्टीने, शक्तीच्या दृष्टीने, लीलाच्या दृष्टीने, कर्माच्या दृष्टीने वेगळंच वेगळं. म्हणजे तुझ्यामध्ये माझ्यामध्ये कुठे साम्यता, कधी एकत्व होणारच नाही. पण चैतन्य दृष्टीने एक आहे. देव जड नाहीये आणि मी सुद्धा जड नाहीये. काय दोघं कोण आहे? चेतनच आहे. म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी 13वा अध्यायात म्हटलंय, आधी तर म्हटलं इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते, एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विद. हे शरीर जे आहे क्षेत्र आहे, आणि तू कोण आहे? क्षेत्रज्ञ. म्हणजे त्या जीवाला सांगितलं. म्हणजे मी क्षेत्रज्ञ झालो, लगेच एक श्लोक होत नाही की पुढच्या श्लोकात लगेच देव म्हणतात क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी. क्षेत्रज्ञ सुद्धा मीच आहे. आता झालं की नाही एकच.
तुला वाटतं की तू आहे पण मी सुद्धा आहे. आता ते जागा तर नाही आहे एवढी की दोघं जण एकोमडेट होत, तर म्हणजे दोन्ही एकच आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि तर मयि ते तेषु चाप्यहम्. मग इथे म्हणतात की पहिल्या श्लोकावर ॲक्च्युली पुढचं भाष्य आहे, समोहम सर्वभूतेषु. याच्यावरच आता पुढचे 3 श्लोक आहे की मी सम आहे, म्हणजे आय एम अवेलेबल टू ऑल, इवन फॉर दुष्ट व्यक्ती सुद्धा. जर मला त्यांनी अप्रोच केला तर मी त्याला शरण देईन. अपि चेत् सुदुराचारः भजते माम अनन्यभाव. दुराचारी पापी, जेव्हा विभीषण इकडे आला ना रामाच्या बाजूला, तर सगळे वानर लोक म्हणे पकडा पकडा याला, हा कोण आहे, शत्रूचा भाऊ आहे, हा काहीतरी हेरगिरी म्हणतात, त्याच्यासाठी आला असेल. तर राजकारणाप्रमाणे, राजनीतीप्रमाणे देव म्हणतो तुम्ही बरोबर म्हणता. एक आहे राजनीती, एक आहे रामनीती. तर रामनीती काय, जर तो आलाय तर त्याला शरण देणे. देव काय म्हणतो, जर त्याने काही गडबड केली तर माझा भाऊ आहेच लक्ष्मण, तो सांभाळेल. म्हणजे काय की जर तो दुराचारी असेल आणि चुकीचं काही करत असेल आणि त्यासाठी आले असेल तर लक्ष्मण त्याला दंड दिले. पण जर तो खरोखर शरण आला आहे तर मग मी त्याला, मी हे नाही पाहणार की हा माझ्या शत्रूचा मित्र आहे, भाऊ आहे. यालाच म्हणतात अपिचे सुदुराचार भजते माम अनन्य भाव. अनन्य भाव म्हणजे अनन्य भावनेने तो आलेला आहे. अन्य शरण न बघणे, अन्य आश्रय न बघणे, अन्य ध्येय न ठेवणे. अनन्य शब्द फार व्यापक आहे. आणि मग मी त्याला काय, म्हणजे तो माझं दर्शन करेल तर त्याचं जीवनच बदलून जाईल. साधुरेव समंतव्य. मग मी त्याला म्हणणार नाही की तू पापी आहे, दुष्ट आहे, अमुक आहे, तमुक आहे. स्वतःच्या दृष्टीने सुद्धा तो बदलेले, आणखीन समाजाच्या दृष्टीने सुद्धा तो बदलेले. लोक म्हणतील आता हा बदललेला आहे. याच्यामध्ये काय झालं, परिवर्तन. आता समाजामध्ये आपण पाहतच राहतो. एकदा गुरुदेवांच्या कार्यक्रमाला चेन्नईमध्ये एका माफियाला बोलवलं, चीफ गेस्ट. आधी त्याच्याशी पत्रव्यवहार केला वगैरे वगैरे. तो आधी भेटायला आला होता गुरुदेवांना. म्हणजे कसं आलं काय माहिती. तर देव म्हणाले ठीक आहे. गुरुदेव म्हणाले उद्घाटन तुम्ही करावं. सगळे लोक म्हणाले काय पूर्ण शहरामध्ये याचं असं नाव आहे, तुम्ही. पण म्हणे तो जेव्हा उभा राहिला मग तुमचा गळागळा रडत आहे, इतकं त्याला अश्रुधार. तो म्हणे पहा मी इतका वाईट असून सुद्धा गुरुदेवांनी मला एवढं हे दिलं. म्हणे माझं मन एकदम पूर्ण बदलून घेतलं, चेंज झाला. चांगल्या लोकांना जर शरण दिलं तर मग फायदा काय आहे. मग चांगले तो ऑलरेडी चांगले आहेच. खरी गरज काय आहे, चुकीचे आहे त्यांना बदलायचं. तर देव फक्त जर चांगल्या लोकांसाठी असेल तर मग समाजामध्ये कधीच वाईट लोकांचं म्हणजे परिवर्तन होणार नसतं. आता ते येत नाही हे वेगळी गोष्ट आहे. पण जर कोणी आले तर मग म्हणे आय एम रेडी. अपिचे सुदुराचार साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होईल. त्यांचा आता निश्चय बदललेला आहे. आणि काल मी सांगत होतो परवा, आपलं संपूर्ण जीवन आपल्या निश्चयाप्रमाणे चालतं.
निश्चय कसा आहे, बाहेरून तुम्ही काही करा, मनामध्ये काय मान्यता आहे, काय धारणा आहे. रावणाने एवढं मोठं तप केलं, हे केलं, ते केलं, पण निश्चय त्याचा काय आहे की मला राजा व्हायचं आहे पूर्ण जगाचा, किंवा चक्रवर्ती सम्राट. आता किती मोठी साधना करा, पण जर ते निश्चय जर चुकीचा आहे तर मग ते जास्त लाभ होणार नाही. निश्चय बदलला की झालं, जीवन बदललं. मन काय मन चंगा तो कटे, मन के जीते जीत है, मन के हारे हारे. मनाचाच खेळ आहे ना. आता तुम्ही सगळेजण इथे आलाय कारण निश्चय पक्का आहे. काही असेल तरी आम्हाला जायचं आहे. अनेक लोकांनी निश्चय केला, पण तो कसा होता, ढुळून जाऊ, वेळ मिळालं, असं तसं, ते आले नाही. प्रवृत्तीच्या पाठीमागे आपलं अंतःकरण किंवा निश्चय आहे, बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी. तर यांनी निश्चय चांगला केला आहे, सम्यक व्यवस्थित. सम्यक म्हणजे चांगला. म्हणून मी त्यांचा इतिहास पाहत नाही. आणि ते आता सोडा तुम्ही. जब जागे तब सवेरा असं काही नाही. किती दिवस मी झोपलोय हे सोडा, पण आता उठलोय ना. अब जाग मुसाफिर रैन हुए. झोपत काय आता म्हणून. आणि आता इथे पुढच्या श्लोकात याचंच आणखीन भाष्य विचार करतात. म्हणजे अपिचेत सुदुराचार, म्हणजे कोणी आला तरी तुम्ही घ्या, म्हणे कोणी. कोणी म्हणजे कोणी, हो. तर इथे नाव घेतात 2-3 पुढच्या श्लोकात. माम हि पार्थ व्यपाश्रित्य क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वच्छान्तिं निगच्छति. कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति, न मे प्रणश्यति. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वच्छान्तिं निगच्छति. कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी नावं घेतले, पण आत्ता इथे म्हणतात, जो आत्ता सांगितला श्लोक त्याच्यावर अजून प्रकाश त्यांनी टाकला. म्हणे त्या आधी म्हटलेलं आहे त्याला मी साधू म्हणतो. साधू काय, साधू रेवस मंतव्य. आता इथे दुसरं नाव दिलं, क्षिप्रम भवति धर्मात्मा. तो लवकरच काय होतो, धर्मात्मा होतो. आधी पापात्मा होता, आता काय झाला, धर्मात्मा. धर्मचित्त एव शंकराचार्य म्हणतात. त्याचं चित्त आता धर्मामध्ये युक्त झालं, धार्मिक झाला तो. आधी त्यांनी चुकीचे काम केले होते, पण आता तो धार्मिक झाला, धर्मात्मा. इथे आत्मा शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण, बरं का. हा, आत्मा तर कधी धार्मिक अधार्मिक होत नाही. आत्मा तर आत्मा आहे, चैतन्य आहे. पण जेव्हा आपण म्हणतो धर्मात्मा, पापात्मा, पुण्यात्मा, महात्मा, तिथे सगळीकडे आत्मा शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण, मन. पापात्मा म्हणजे असं मन ज्याच्यामध्ये पाप भरलेलं आहे. पुण्यात्मा म्हणजे पुण्यवृत्ती आहे. कारण काय, आत्मा शब्दाचे एवढे वेगवेगळे अर्थ आहे, प्रसंग, संदर्भ. धर्मात्मा. आणखीन आता एकदा त्याचं मन धर्माने भरलं की मग काय, शाश्वत शांतीम निगच्छति.
मग त्याला शाश्वत शांती मिळते. शाश्वत शांती. कारण आता माझ्याशी तो जुळला आहे आणि मी शाश्वत आहे, तर माझ्यामध्ये शांती सुद्धा कशी आहे? शाश्वत आहे. हा लवकर. शीघ्रम, शंकराचार्य शीघ्रम, लवकरच. म्हणजे देव इतके उत्सुक आहे त्याचा उद्धार करण्यासाठी. म्हणजे मी लगेच करतो, असं नाही की जरा थांब 2-4 महिने, तुझ्या सगळ्या फाईल्स पाहतो आणि मग मी तुला धर्मात आहे ना. तो विभीषण जॉईन झाल्याबरोबर लंकेश, त्याला लंकेश म्हणून असं उच्चारण केलं. तू झाला लंकाधिपती. अचिरम एक शब्द आहे तो, अचिरम. चिरम म्हणजे दीर, अचिर म्हणजे लवकर. किती वेळ लागतो? लगेच. जसं आपण डोळे उघडले की आपल्याला सगळं दिसतं. लाईट लावला प्रकाश आहे. काही विनोद सांगितला की लगेच आपल्या हास्य. काही लोकांची ट्यूबलाईट असते त्याला 2 दिवसानंतर मग असतात. तर जसं लगेच इथे सुद्धा देव तू माझ्या समोर आला की पण झाला. कृपाळू स्वभाव. क्षिप्रम भवती धर्मात शाश्वत शांतीम निगच्छते. अशी शांती जी कधीच नाहीशी होणार, कायम टिकून राहणार. याची किंमत पुष्कळ आहे. आपल्याला छोट्या छोट्या ह्या शांती मिळत आहेत, त्यासाठी आपण खूप पैसा खर्च करतो. शाश्वत शांती पाहिजे तर पूर्ण मन बदलावं लागेल, त्याशिवाय नाही होणार. ते म्हणतात ना, लोक घर बदलतात, गाव बदलतात, देश बदलतात, व्हॉट्सॲप ग्रुप बदलतात, पण स्वतःला नाही बदलत. म्हणून समस्या तिथे जिथे आहे तिथेच. जिथे बदल व्हायचा आहे तो होतच नाही. बदल झाल्याबरोबर म्हणे तुम्हाला शांती मिळेल. आणि इथे पुढच्या ओळीत देव जबरदस्त ते म्हणतात, हे कौंतेय, अर्जुनाला म्हणतात, कौंतेय प्रतिजानीहि. प्रतिजानी म्हणजे प्रतिज्ञा कर, तू प्रतिज्ञा कर. लक्षात घ्या. तू शपथ घे, तू प्रतिज्ञा कर. आणि काय प्रतिज्ञा करू? नमे भक्त प्रणेष्यती. माझा भक्त नाश पावा, हे तू सांग. हे वाक्य जरा असं विलक्षण बरं का. एक आहे की काय, मी प्रतिज्ञा करतो की जो माझ्या चरणी येईल त्याचा नाश होणार नाही. पण देव काय म्हणतात, माझ्या वतीने तू सांग. हे प्रतिजानी ही मध्यम पुरुष आहे. तू प्रतिज्ञा कर की माझा भक्त नष्ट नाही हो. इथे एक संत फार गंमत करतात. ते म्हणतात की कृष्ण असं का म्हणत आहे, अर्जुना तू माझ्या वतीने कर. म्हणे मी बोललो तर विश्वास होत नाही लोकांना. म्हणे खोटं बोलतो ना कधी कधी मी. तर म्हणे तुमची प्रतिज्ञा किती सत्य आहे माहित नाही. असं पहा, ट्विस्ट याच्यावर फिरव. माझा भक्त कधी नाश होत नाही. म्हणजे अर्जुना तू सांग की कृष्णाचा जो भक्त आहे तो कधी नष्ट होत नाही. मग लोकांना पटेल. नमे भक्त प्रण. हे वाक्य फारच दमदार आहे, जोरदार आहे. म्हणजे असं आहे, गीतेमध्ये काही काही वाक्य असे आहे जे आश्वासन देणार आहे. की ते वाक्य वाचून आपल्याला एक भरोसा आहे की अरे देव इथे म्हणत आहे. एक वाक्य आहे, बुद्धिनाशात प्रणश्यती. है ना, बुद्धीचा नाश होतो तो सर्व नाश होतो.
पण इथे देव म्हणतात जर तो माझा भक्त असेल तर नाश नाही होणार त्याचा. आणि याचं सगळ्यात छान उदाहरण रामायणामध्ये नारदाचं आहे. नारदाचं उदाहरण आहे, त्यांनी जो तपश्चर्या केली, काम क्रोधावर विजय मिळवलं, ती गोष्ट ऐकली असेल तुम्ही? नाही ऐकली? नारद मोह. नारदानी काय काम क्रोधावर विजय मिळवला, मग त्याला अभिमान झाला, मग तो सगळीकडे जाऊन सांगू लागला. शंकराने सांगितलं तू सगळीकडे जाऊन सांगू नको. तर नारदाला वाटलं की शंकराला माझ्या पासून द्वेष उत्पन्न झाला. तो तिथून निघाला नारद, म्हणजे यांना तर काही आवडलं नाही, मी काम क्रोध जिंकलंय, यांचा रेकॉर्ड मी ब्रेक केलाय म्हणून. कारण कामाने जेव्हा शंकराची समाधी मध्ये व्यत्यय आणला त्यावेळेस तिसरा डोळा त्यांनी उघडला होता. पण नारदांनी काहीच नाही केलं. कामदेवाने खूप त्याला भंग करण्याचा प्रयत्न केला समाधी. ती गोष्ट आहे पूर्ण. तर शेवटी काय आहे मी हे सांगतो की बऱ्याच चुका केल्या त्याने नारदानी. नारदाचा अभिमान तोडण्यासाठी भगवंतानी त्याला काय वानराचं मुख दिलं आहे ना, ती गोष्ट. आणि मग जेव्हा वानराचा मुख दिला तर त्याला खूपच राग आला आणि त्यांनी भगवंताला शाप दिले की तू असं होऊन तसं होऊन जा, तू मला लग्न करू नाही दिलं पण तुझ्या पत्नीचा वियोग होईल, तू कष्ट भोगेल. म्हणून रामाला 14 वर्ष काय वनवासाचा सीतेचा हरण झाला. पण तिथे काय म्हणतात की किती जरी झालं तरी त्या नारदाचा नाश नाही झाला. तिथे त्याची मायेमुळे त्याची बुद्धी आवृत्त झाली होती. मायेला बाजूला केलं तर तो म्हणतो अरे मला माफ करा, मी हे काय काय तुम्हाला सांगितलं. तर देव म्हणतो तुझ्या अभिमानाला नष्ट करण्यासाठी ही सगळी मी लीला केली, कारण तू माझा भक्त आहे. इतर कोणी असतात तर ठीक आहे, पण माझी काळजी आहे, मला काळजी आहे तुझी की पहा माझा भक्त होऊन अभिमान घेऊन फिरत आहे. तर माझंही कर्तव्य आहे की तुझा अभिमान नष्ट हो, आणि त्यासाठी तुला त्रास होईल तर होईल, पण शेवटी नाश नाही होणार. अशी ती गोष्ट आहे. तर नमे भक्त, कारण तू माझा भक्त आहे. तर इथे हे फार छान वाक्य आहे. त्याचा नाश हो. समर्पित अंतरात्मा मद्भक्त न प्रणश्यती. त्याने पूर्ण आपलं मनच समर्पित केलेलं आहे. तर मग आता मी जसं आता एक योगक्षेमम वहाम्यम ते वाक्य आहे, असे वाक्य तुम्ही काढा. शोधून ज्याच्यामध्ये देव काही आपल्यासाठी आश्वासन देत आहे, प्रतिज्ञा करत आहे. योगक्षेमम अहम शब्द अनेक वेळा आला. मी हे करतो, तेषाम अहम समुद्धरता आहे की नाही, मी त्याचा उद्धार करतो. आता शेवटच्या अध्यायामध्ये सर्व धर्मान परित्यज्य अहम त्वाम मोक्षयिष्यामि, मी तुला मुक्त करेन पापापासून. किती छान वाक्य आहे सगळे. आता इथे म्हणतात की पहा, जे मी आत्ता सांगितलं की सुदुराचारी लोक सुद्धा माझ्या चरणी आले तर मी त्यांचा उद्धार करतो. मी त्यांचं हे पाहत नाही, वर्ण जाती लिंग शिक्षण हे काही नाही पाहत. जाती पाती कुल धर्म बडाई धन बल परिजन गुण चतुराई, या 10 गोष्टी मी पाहत नाही. मग काय पाहतो, मानव एक भगती कर नाता. एकच नातं आहे माझं भक्तीचं. तर त्याच्यावरच जणू काही भाष्य येते. पहा, माम हि पार्थ व्यपाश्रित्य ये स्युः पापयोनयः
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः तेऽपि यान्ति परां गतिम् मां हि पार्थ व्यपाश्रित्य पापयोनयः तेऽपि यान्ति परां गतिम्. ते अपि यान्ति परां गतिम्. ते सुद्धा परम गतीला प्राप्त करतात, मुक्त होतात, माझ्याशी एकरूप होतात. ते अपि, ते सुद्धा. ते सुद्धा म्हणजे काय? सुद्धा तर म्हणे ज्यांच्याबद्दल लोकांना शंका आहे की यांना मी प्राप्त होईल की नाही. आता इथे म्हणतात वैश्याहा. वैश्य म्हणजे व्यापारी. शूद्राहा फक्त मोठ्या लोकांचाच अधिकार आहे, पण असं नाही आहे. मग एक प्रश्न आहे, स्त्रियांना प्राप्त होईल की नाही मी. तर हिंदू धर्मामध्ये तर खूपच सन्मान आहे. रमन्ते तत्र देवता असं म्हटलंय ना. इथे स्त्रीचा काय सन्मान आहे? पूर्ण वाक्य काय? यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. आता इथे देव स्वतः म्हणत आहे. जर नुसतं पुरुषांसाठी मी असतो तर मग शबरीचे बोर खाल्ले नसते, किंवा मोठ्या मोठ्या अहिल्याबाई एवढी मोठी भक्त आहे, एकापेक्षा एक मोठ्या भक्त. गार्गी, कात्यायनी, मैत्रेयी अशा सगळ्या ऋषी पत्नी आहेत. आता जेव्हा शंकराचार्य आणखीन मंडन मिश्रांचं हे झालं शास्त्रार्थ, जज म्हणजे ती शारदा. आता एवढं मोठं तर लिंगभेद नाहीये. जगामध्ये जरूर असतं असं. आपण जात पाहतो किंवा काय, शिक्षण ते पाहून मग तुम्ही योग्य आहात की नाही, म्हणजे तुम्हाला प्रवेश आहे की नाही. पण इथे असं काही नाहीये. देव सगळ्यांसाठी सर्व सुख. आता आधी जसं स्त्री शिक्षण याच्यावर काय होतं, बंदी होती. म्हणजे बंदी म्हणजे ओपन नव्हतं ना. फुले, महात्मा फुले, ज्योतिबा त्यांनी ते ओपन. सावित्री. आधी काय सती प्रथा, काय काय विचित्र प्रथा होत्या. बालविवाह. तर बरेच रिस्ट्रिक्शन. पण आता इथे काय, जर मी सर्वेश्वर आहे, सर्व नियंता आहे, तर मग म्हणतात मेरा दरबार, दाता के दरबार में किती काय, माझ्या दाताच्या दरबारामध्ये सगळ्यांसाठी जागा. आधार कार्ड नसेल तरी आधार कार्डाशिवाय प्रवेश. एवढंच काय, स्त्री वैश्य शूद्र पाप योनय. जर कोणी पापी असेल, आता पापीच्या बद्दल सांगितलं आहे. आता दुसरे संत लोक याच्यावर म्हणतात गृधादय. पाप योन म्हणजे पशु पक्षी सुद्धा. जटायूला सुद्धा भगवंतानी शरण दिली. जटायू आता गिधाड आहे ना, गिधाड. खारुताई. आता ही पशु योनी म्हणजे खरं म्हणजे पाप योनी आहे. मनुष्य आणि पाप पुण्य मिश्रित आहे. पण आता जेवढे वानर आहे सगळ्यांना शरण दिलेलीच आहे. हे विशिष्ट पशु पक्षी येते की सर्वसाधारणपणे असं दिसत नाही. पण जर कोणी त्या योनीमध्ये असेल आणि त्यांनी जर त्याची वृत्ती असेल तर ते अपि यांती पराम गतिम. ते सुद्धा अधिकारी होतात. आणि आता इथे म्हणतात जर स्त्री वैश्य शूद्र सगळेजण जर माझ्याकडे येऊ शकतात तर मग ज्यांची बुद्धी
उत्तम आहे. उत्तम म्हणजे सात्विक आहे, सदाचारी आहे लोक. मग त्यांचं तर म्हणणं म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगायचं, त्यांना तर ऑलरेडी मी मिळालेलंच आहे. असं किं पुनर्ब्रह्मण किं पुनर्ब्राह्मणा पुण्य भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम् किं पुनर्ब्राह्मणा पुण्या या सगळ्यांसाठी मी उपलब्ध आहे. तर मग जे अजून सात्विक आहे, शुद्ध बुद्धीवाले आहे, त्यांना तर मी प्राप्तच होतो. आता पहा इथे हा जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्री हे सगळे शब्द दिले आहे, याचा एक अर्थ असतो वृत्ती. वृत्तीने सुद्धा याचा अर्थ असतो. एक तर मुख्य अर्थ म्हणजे शरीर, आणि दुसरे ब्राह्मण वृत्ती. शरीराने तो ब्राह्मण आहे, पण वृत्ती नसेल तर क्षत्रिय. आता ब्राह्मण शरीर आहे, पण वृत्ती क्षात्र आहे, क्षत्रिय वृत्ती. लढाई भिडाई करण्याची ज्याच्यामध्ये काय आवड आहे, तर वृत्तीने तो कोण झाला, क्षत्रिय. व्यापारी बुद्धी, जरी ब्राह्मण आहे तरी तो काय हेच पाहतो की किती पैसा मिळेल, किती पैसा वाचेल, त्याची नजर तिकडेच. जरी तो सेनामध्ये आहे, सेन म्हणजे काय, क्षत्रियचं काम करत आहे, पण मनामध्ये जर ती वृत्ती असेल तर तिथे सुद्धा तेच करायचे. लोभ आहे. आता कोणी शूद्र आहे पण त्याची वृत्ती चांगली असू शकते. असे अनेक लोक झालेले आपल्या इथे. स्त्री वृत्ती म्हणजे काय, ज्याच्यात फार असं कोमळ भावना आहे, खूपच ममता आहे, आसक्ती आहे. आता काही काही पुरुष असतात एकदम असे रडतच राहतात. लोक म्हणतात अरे तो स्त्री आहे की पुरुष आहे, पायांचं करत. आता ही वृत्ती झाली की नाही. आणि काही स्त्री म्हणजे एकदम पुरुषाप्रमाणे, पुरुषात्व त्यांच्यामध्ये जास्त आहे. तर हे वृत्तीचं सुद्धा नाव आहे. तर इथे जेव्हा म्हटलं किम ब्राह्मणा म्हणजे ज्यांची सात्विक वृत्ती आहे, त्यांचं काय, ज्यांची तामसिक वृत्ती आहे त्यांना सुद्धा जर मी परम गती देतो तर सात्विक वृत्तीवाल्यांना का नाही देणार. किम पुनर्ब्राह्मणा पुण्याहा पुण्ययोनया, त्यांना त्या योनीमध्ये जन्म मिळालाय, कारण त्यांचं मागचं काही असं असेल. कारण हे आहे मागचे कर्म, मागची वासना, त्याचा सुद्धा प्रभाव आहे. त्यामुळे त्या एका विशिष्ट कुटुंबामध्ये, जातीमध्ये याच्यामुळे जन्म झाला. पण म्हणे मी आता पाहतो, मागचं काय माहीत नाही, पण आता जर तो आला तर मी त्याला आणखी एवढं उघड त्यांनी सांगितलंय. आणि शेवटी म्हणतात अरे असं जर सगळं आहे तर मग तू काय कर. आता आदेश आहे, आज्ञा दिलीये, भजस्व माम, माझं भजन कर. हे नको पाहू की मी कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या वयाचा आहे, किती शिक्षण आहे. आता एवढे मी 3 श्लोक सांगितले, याचं सार काय आहे की तू भजन कर, भजस्व माम. मग म्हणे या जगाचं काय करू. जग म्हणे जग कसं आहे, अनित्यम सुखम. लक्षात ठेवा, याची संधी आहे बरं का. नाही तर आता मी ऐकलं जेव्हा तुम्ही म्हणत होता अनित्यम सुखम लोकम, अनित्यम असुखम आहे.
नाही तर सुखम लोकम, हे लोक सुख देणार आहे जग असं नाही, अनित्यम असुख. दोन या जगाचे काय आहे गुण सांगितले. गुण काय सांगायचे? दोष. शंकराचार्यांचा अनित्यम म्हणजे क्षणभंगुरम, पाहता पाहता जग बदलत आहे. पाहता पाहता रात्री काय असतं, दुसऱ्या सकाळी पाहतो वेगळं. क्षणभंगूर, काल त्या कठोपनिषदाला सांगितलं ना, क्षणभंगुर जीवन की कलिका, प्रातः काल खिली ना खिली. हा, मी टाकलं होतं त्या ग्रुपमध्ये. हा, मलया चलकी मंद सुगंध समीर चली ना चली. आणि ते आहे शेवटी कि अंत समय में जीव हिली ना हिली, हरिनाम लेले. शेवटच्या क्षणी जीव हलेल की नाही माहित नाही, म्हणून घेत राहा. आम्ही पाहिलंय ते लोकांना नाव घेता येत नाही दैवाचं, तरी ते म्हणतात की या जगामध्ये सगळं काही क्षणिक आहे, कशाचीच गॅरंटी नाही देऊ शकत, खात्रीने सांगू नाही शकत. सतत बदलणार आहे. लोकांचे मन अशा पटापट बदलतात. आपल्याला वाटतं ते होईलच 2 दिवसात, हरिओम असं होत राहतं. त्यामुळे आता आश्रमात नाही तर मी होम होमच ठीक आहे. हरिओम. तर बाह्य परिस्थिती बदलत आहेच. वेदर म्हणजे काय, ऋतू, हवामान, मनातलं हवामान खूप बदलत. अच्छा, माणसालाच माहित नाही केव्हा बदलेल. हे एक गंमत आहे. आपलं मन केव्हा बदलेल हे यालाच म्हणतात अनित्यम असुखम. या जगामध्ये सुखम तर कधी कधी मिळतं. म्हणून जर चांगला पर्याय उपलब्ध आहे नित्यम सुखम, तर वाय नॉट. इथे असं म्हणतात, देवाचा टोन पहा बोलण्याचा, की 2 आहे, एक सुखम नित्यम, एक अनित्यम असुखम. माणूस तीच वस्तू खरेदी करतो ना जी नित्यम आहे. आधी पाहतो त्याचं एक्सपायरी काय आहे किंवा किती त्याचं, अनित्यम असुखम. हो बरोबर आहे, त्याच्यामुळे काय झिजत नाही ना, झिजत नाही म्हणजे नाश होत नाही. हा, ते छत्रीचं उदाहरण मी अनेक वेळा दिलं ना. छत्री म्हणे आम्हाला अशी छत्री द्या जी कधीच काय म्हणजे जीवनभर आयुष्यभर चालेल. आपण घेऊन जा, पण म्हणे पाऊस आणखी उन्हापासून जरा वाचून त्याचा उपयोग करा. मग आयुष्य काय पिढी दर पिढी तशीच. तर जगामध्ये असं होत नाही की तुम्ही उपयोगही करत आहात आणखी ते नित्यही राहिले. अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. माझं तू भजन कर. हा, आता अर्जुन दडको विचारतो भजन कर म्हणजे मी काय करू. अरे म्हणजे मागे सांगितलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम यत करोषि यदश्नासी. नाही नाही, तरी म्हणे थोडक्यात जरा एक सांगा तुम्ही. हा, तर म्हणे एक श्लोक आहे फार छान. मन्मना भव मद्भक्तः मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः मन्मना भव मद्भक्तः आत्मानं
रूप आहे. 5 गोष्टी जर तू केल्या तर तू माझ्याशी एकरूप होईल, मी तुला प्राप्त होईल. पण कोणत्या 5? तर पहिलं आहे मन मना भव. मन मना भव म्हणजे काय? तुझं मन तू मला देऊन दे, स्वतःकडे नको ठेवू, मला दे, मन मना भव. दुसरं म्हणतात मद भक्ती, मद भक्त, माझा तू भक्त बन. विभक्त नको राहू, लांब नको राहू, वियुक्त नको राहू, मद भक्त. तिसरं म्हणतात मद्याजी, माझं यजन कर. यजन म्हणजे पूजन. आणि चौथं म्हणतात माम नमस्कुरु, नमस्कार करायचा आहे तर मलाच कर. आणि शेवटचा शब्द आहे मत्परायण. मत्परायण म्हणजे मीच परम अयन आहे, मीच परम आश्रय किंवा आलय आहे. हा, त्याला काय म्हणू? हा विलित परिणाम आहे. मतपरायण म्हणजे त्याच्याबद्दल पूर्ण निष्ठा असू दे, माझ्याबद्दल मी श्रेष्ठ आहे ही बुद्धी, याला म्हणतात मतपरायण. परायण शब्दाचा अर्थ आहे परम अयनम यस्य, हेच परम अयन आहे. शंकराचार्य सुद्धा म्हणतात आत्मा पराच गती परम अयनम. परम गती मीच आहे, परम गती. इकडे तिकडे फिरण्यात काही अर्थ नाही, मीच परम गती आहे असं तू समज. त्या 5 गोष्टी. आता मन मना भव म्हणजे काय? तर म्हणे माझा विचार कर. मला मन दे म्हणजे काय? मनाने म्हणून विचार कर, माझ्याशी माझ्याबद्दल विचार. इथे मनामध्ये बुद्धी इन्क्लुडेड आहे बरं का, नाही तर आपण एकदम लगेच कोणी म्हणत नाही मन तर वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे. तर इथे मन म्हणजे बुद्धी. अच्छा, दुसरं इथे म्हणतात मद भक्त. आता मद भक्त इथे मन आहे, भक्ती कशाने होते? मनाने. म्हणून मी 2 वेगळं सांगितलं. मन मना म्हणजे मनाने विचार कर, आणि दुसरं मद भक्ती म्हणजे प्रेम कर. पहिला मनाचा शब्द आहे बुद्धी, बुद्धीने विचार कर, मनाने प्रेम कर असं. भक्ती कोमळ भावना आहे ना भक्ती, मद भक्त. अच्छा, तिसरं आहे नुसतं मन मन असं नाही, आम्ही मनाने प्रेम करतो, मनाने प्रेम करतो. काही हातपाय चालवून माझी पूजा करणार नाही, आम्ही मानसिक सगळं करतो. मानसिक म्हणजे ठीक आहे, तुम्हाला जेवायला बोलवलंय, मानसिक जेवण आम्ही देऊ तुला. मनाने तुला जे पाहिजे, श्रीखंड काय झालं का? आपल्याला तर स्थूल पाहिजे, पण देवाला नुसतं मनाने मनचं चलता आहे. हे नुसतं कारण आहे आलस्य. नाही, पण काय आहे इथे जेव्हा मद्याजी शब्द दिलेला आहे तो जर खरा प्रामाणिक असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण आपण काय, हे जे लोक बहाणे बनवतात नुसतं आम्ही मनानी करत आहे हे मी म्हणतोय, नाही तर मानसिक पूजा तर आहेच. पण जे लोक ज्यांना करायचं नाहीये असे लोक म्हणतात. तर आता मंदिरात, अरे मंदिरात काय जायचं, देव तर सगळीकडे आहे. पळवाट, करेक्ट, हा शब्द आहे पळवाट. ज्याच्या मनाला सवय असेल मानसिक ऑटोमॅटिक. हो, मी काय म्हणतोय, तर प्रामाणिकपणे जर तो करत असेल तर ठीक आहे. पण जे लोक आता हे तरुण लोक असे तर्क करतात, असं केल्याने काय होईल, ते केल्याने काय होईल, देवता असं म्हणतो असं करतात. तर इथे म्हणतात आता माऊलीला, तुकाराम महाराजांना, त्यांना काही पूजा करण्याची गरज नाही, कारण ते 24 तास मन आहे. त्यांच्यासाठी मन याचीचा काही अर्थ नाही.
पण जो सामान्य माणूस आहे त्याने तर एक नियम घेऊन केलंच पाहिजे ना, असं आहे. मध्यादी म्हणजे इथे पहा, बुद्धी, मन, शरीर तिन्ही इन्व्हॉल्ड आहेत त्यामध्ये. आणि चौथं आहे माम नमस्कुरु. आता याच्यावर सुद्धा शरीर आहे. नमस्कार म्हणजे काय? हाताने नमस्कार. आता नमन म्हणजे सुद्धा अनेक वेळा मी सांगितलंय, नमन म्हणजे माझं नाही ही वृत्ती असणे. न मे इथे नमः असं म्हणतात. आणि नमन न अक्षर फार छान आहे. म्हणजे मनाच्या पुढे लावला तर नमन आणि नंतर लावला तर मनन. तर मननही करा, नमनही करा. तर माम नमस्कुरु. आता याच्यामध्ये जप सुद्धा आला. जप, वाणी. काल त्या विचारत होता की इथे नामस्मरणाचं काही आलेलं नाही. थोडे यत करो शिवरे सगळं आलं. जे काही तुम्ही करत आहात ते मला द्या. तर नामस्मरण सुद्धा. तर आता पूजा करताना आपोआपच नामस्मरण होतच ना, मंत्र वगैरे आपण बोलतो. पूजेचा एक भाग आहे जप. तर या 4 गोष्टी. 5वं काय? मतपरायण. म्हणजे तुझ्याशिवाय इतर माझी काही गती नाही. गती म्हणजे ध्येय, उद्दिष्ट असं. त्यानंतर परायण. काही काही लोक होतात ना, म्हणजे संस्था परायण. त्यांच्यासाठी संस्थाच काय आहे, सगळं काही आहे. तर असं जर तुम्ही केलं तर काय होईल? मामे. त्याला इथे देव म्हणतात युक्त्वा एवं आत्मानम. तो याप्रमाणे काय युक्त होईल माझ्याशी. आणखी माम एव एष्यसी. एष्यसी म्हणजे येईल, माझ्याकडे तो येईल, म्हणजे मलाच तो प्राप्त होईल. याप्रमाणे हा जो 9वा अध्याय ऍक्च्युली फारच सुंदर आहे. याच्यामध्ये इतके भक्तिपरक सगळे श्लोक आहे. जरी याचं नाव राजविद्या राजगुह्य आहे, तरी याच्यामध्ये तुम्ही बघा, सुरुवातीला भगवंतांनी 2-3 श्लोक स्वतःबद्दल सांगितले. मीच आहे, माझ्यामध्ये जग आहे, जगाशिवाय मी आहे, वगैरे वगैरे. आणि मग जे टर्न झाले ते की मला फक्त मनुष्यच नका मानू, है ना, राक्षसी आसुरी प्रकृती सोडा, मोगाशा मोह करा. दैवी प्रकृतीचे जे लोक आहे ते महात्मा आहे, ते माझं भजन करतात. सततं कीर्तयन्तो माम. आणि मग भक्तीचं सगळं आहे. आणि मी कुठे कुठे आहे? तपामी अमावर्ष निगृह्ण्यामी उत्सुजामी वगैरे. आणि भक्तीचा अधिकार सगळ्यांना आहे. हे शेवटचे 4-5 श्लोक काय. इतर याच्यामध्ये सगळ्यांना अधिकार नसतो, म्हणजे योग्यता नसते. कर्मकांडामध्ये अनेक वेळा असतं, हे जे हवं नाही हाच करू शकतो, तो करू शकतो. राजसूय यज्ञ तोच करू शकतो. वाजपेय यज्ञ ब्राह्मणच करू शकतो. आता योगासन सुद्धा कोण करू शकतो? ज्याचा हातपाय जरा ठीक आहे. फारच जर कठोर असते तर योगासनाने गडबडच होईल. अधिकारी नाही येतो, म्हणजे थोडीशी तब्येत ठीक. आता लोक रिटायरमेंट झाल्यावर एकदम योगा क्लास जॉईन करतात. आणि पहिलीच सूचना असते, हा वाका जरा खाली, पायाला अंगठ्याला. पहिलीच सूचना आहे. म्हणजे जर देवाची इच्छा असते की मी या हाताने अंगठ्याला स्पर्श करू, तर देवानी मला अंगठे गुडघ्यामध्ये दिले असते. कळलं काय? एक माणूस असा वाकलेला आहे, म्हणे काही उचलायचं असेल तर सांगा, आता मी परत होता. तर आता तो कसा काय करेल? शीर्षासन, सूर्यनमस्कार, सगळं पूर्ण.
त्याला नुसतं आधी मग काय म्हणतात त्याला सूक्ष्म व्यायाम करायचं. नुसतं वर खाली हात करा, मग थोडंसं त्याला फ्लेक्झिबल होऊ द्या. मग अधिकार म्हणून तर म्हणतात भगती कवन प्रयास कहऊ भगती पथ कवन प्रयासा. भक्तीमध्ये काय प्रयत्न आहे? तुम्ही आजारी असाल तरी भक्ती करू शकता, बिछाण्यावर झोपत्यावर चालता फिरता. याप्रमाणे इथे भगवंतानी 34 श्लोक सांगितले. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम